हॅलो नमस्कार आणि सगळ्यात आधी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज परत एकदा पूर्ण दिवसाचं माझं रूटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आपल्या स्त्रियांचं रूटीन रोजचं ऑलमोस्ट सेमच असतं, तुमच्यासारखं माझं आणि माझ्यासारखं तुमचं। त्यात फारसं असं काही नवीन नसतं, पण जी रोजची कामं आपण करतो त्यात आपण युनिक काय करू शकतो आणि माझ्या व्हिडिओ थ्रू मी तुमच्याशी एखादी नवीन गोष्ट शेअर करू शकते, एखादं नवीन मोटिवेशन तुम्हाला देऊ शकते, एखादी टिप शेअर करते आणि त्यातूनच ना जेव्हा आपल्याला कोणी असं सांगतं तेव्हा आपण खरंच मोटिवेट होतो। माहिती तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात पण त्याचा विसर पडतो, आपण त्याकडे लक्ष देत नाही, पण जेव्हा कोणीतरी असं सांगतं तेव्हा आपण लगेचच त्या नवीन गोष्टीची सुरुवात करतो आणि असंच माझ्या प्रत्येक डेली रूटीनमधून मी काही ना काही शेअर करण्याचा प्रयत्न करत असते। तर आज सकाळीच ना जी काल पालक आणली होती ती निवडून घेतली, कारण आज मला डाळ पालक बनवायची आहे आणि वेळेवर असं केलं ना की थोडा उशीर होतोच, तरीही आज मला अगदी पटापट कामं करायची आहे। छान आंघोळ केली आणि मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले, कारण आज मला बाहेर जायचं आहे। खूप दिवसापासून बाहेर जायचं होतं, पण आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो म्हणजे आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस गेला, 8 दिवस गेले, महिनाभर गेला, तरीसुद्धा आपल्याला जिथे जायचं असतं तिथे जातच नाही आपण, का तर आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतं। पण आज मी सकाळी उठल्यानंतरच ठरवलं होतं की आज काहीही असलं तरी मला एकटीला जायचंच आहे आणि मला जे हवं आहे ते सगळं मी आज घेऊन येणार आहे, म्हणून पटापट तयारी केली। पूजासुद्धा झाली, सगळ्या घरात धूप वगैरे दाखवला। कुठेही बाहेर पडायचं म्हटलं तर सगळ्यात आधी ना आपली कामं आपल्याला अडवतात। कामं झाली असेल त्यानंतर मुलांचं किंवा घरच्यांचं बघावं लागतं, म्हणजे मुलांची तयारी, त्यानंतर स्कूलची असेल काही कामं तर ती, स्कूलमधून यायची वेळ जायची वेळ सगळं काही बघून त्यानुसार मग आपल्याला आपली वेळ ठरवावी लागते आणि मग कुठे बाहेर जायचं असेल तर ते प्लॅनिंग करावं लागतं। पण आता तशाही सुट्ट्या चालू आहेत, सो मी पहिलेच डिसाईड केलं होतं की आज तुम्ही काहीही करा, जेवा, मी स्वयंपाक करून ठेवते, नका जेवू, आंघोळी करा किंवा नका करू, तुमची कामं करा किंवा काहीही करा, आज मला या वेळेत तरी काहीही घेणं देणं नाही आहे। मी माझी कामं केली, देवाला जे नैवेद्याचं ताट दाखवलं होतं तेच मी जेवायला घेतलं आणि रियांशने आंघोळही केली नव्हती जोपर्यंत मी घरात होते। तो जेवायला बसला, कारण त्याला भूक लागली होती तर मी त्याला जेवायला दिलं। आता आंघोळीचं काय असेल नसेल ते सगळं अश्विन बघणार आहे। मी माझी मस्त तयार होऊन पिंपरीमध्ये मला शॉपिंग करायची होती त्यासाठी आले। खूप दिवसापासून मी मागे लागले होते की पिंपरीमध्ये जायचं आहे, थोड्या गोष्टी घ्यायच्या आहेत, थोड्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि काही वस्तू मी तिथूनच आणते म्हणून मला तिथेच जायचं होतं। पण आज उद्या परवा असं म्हणत खूप दिवस झाले आणि शेवटी आजही, म्हणजे आज तर मी विचारलंच नाही, सरळ मी तयार झाले आणि मी निघाले। सकाळची वेळ आल्यानंतर तसेही थोडे शॉप्स बंदच असतात आणि ओपन मार्केटही कमीच असतं आणि रात्रीच्या वेळ आली तर बरेचसे शॉप्स मिळतात, पण म्हटलं ठीक आहे आपल्याला ज्या वस्तू पाहिजे आहेत त्या यावेळीही मिळेल। तर मस्तपैकी एक व्हाईट कलरचा स्टोल घेतला, त्यानंतर मला या सँडल्स ज्या बघितल्या होत्या ना त्या इतक्या मस्त वाटत होत्या, पण जी साईज पाहिजे होती ती मिळाली नाही। त्यानंतर हे जे वॉर्डरोब ऑर्गनायझर आहे यामध्ये खूप सारे ऑप्शन्स होते, तर मी इथे बघून ठेवले आणि जस्ट प्राईस विचारत होते। इथे तर मी बघितलेच आणि बरेचसे ऑप्शनही होते, म्हणजे वेगवेगळ्या कपड्यांसाठी म्हणा किंवा हे मला वाटतं की सॉक्ससाठी आणि असे वेगवेगळे शेल्फ किंवा वेगवेगळे कंपार्टमेंट असणारे बरेचसे ऑप्शन होते। मी प्राईस विचारून ठेवते आणि मी त्यानंतर ऑनलाईन सर्च करेन। 200 रुपयाला का? हे पण 200 रुपयाला? हे कसं थोडंसं आणि हे किती बोलला? 200 ते 180 लेकर असं सिंगल, 2 घेतले 150 130। तर स्पेशली या कॉस्मेटिक शॉपमध्ये मला यायचं होतं, मी काही सामान घेतलं आहे, घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते। आणि इथे आलेच आहे तर थोडंफार फिरणं होतंच, जसं मंगळसूत्र, कानातले, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि परत माझं लक्ष या सनफ्लावरकडे गेलं। प्रॉपर शॉप होतं, मला हँगिंग प्लांट बघण्यासाठी मी आले पण ते तर नाही बघितलं आणि सनफ्लावर्स बघायला लागले। हे जे सनफ्लावर्सचं क्रेज आहे ना ते अजूनही गेलेलं नाही आहे आणि हा 700 रुपयाला बंच होता, मस्त होता, मोठे मोठे फ्लावर। पण आता मी घरी घेऊन जाणार नाही आहे, कारण आत्ता जर घरी घेऊन गेले तर
एक तर सनफ्लावर घरात राहतील किंवा मी तरी घरात राहील, नाहीतर अश्विन सनफ्लावर घरात घेतील आणि मला घराबाहेर काढेल, कारण इतकं सध्या सनफ्लावर चालू आहे आणि ते कंटाळलेत. कारण मला एखादी गोष्ट आवडली म्हणजे समोरच्या व्यक्तीला ती आवडेलच असं नाही, ती कंटाळवाणी वाटू शकते. त्यामुळे आत्ता घेऊन जाणार नाही. आणि ही वस्तूही अशी नाही आहे की कुठे लपवून ठेवली आणि नंतर काढली. असो, ते काही मी घेतलं नाही. काय काय घेतलं आता ते तुमच्याशी शेअर करते. आणि खूप कमी वेळात आले, तेवढा वेळही लागला नाही, पण त्यासाठीच कितीतरी दिवस थांबले होते. तर कॉस्मेटिक शॉपमधून ना मी स्पेशली हे वॅक्सचे टीन घ्यायला गेले होते, कारण तिथे अगदी होलसेल रेटमध्ये मिळतात आणि मला जे वॅक्स हवं असतं ते मी तिथूनच आणते, त्याचीच मला सवय झालेली आहे. त्यानंतर मस्तपैकी हा एक व्हाईट कॉटन स्टोल आणला आणि प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला मी तो चेंज करते, कारण तो खराब होऊन जातो. कॉटनचा घ्यायचा आणि व्हाईट कलरचा घ्यायचा, म्हणजे स्वेटिंग आली तर ते सोकही होतं आणि तेवढी गरमीही लागत नाही. आणि थोड्या 1-2 खायच्या वस्तू आणल्या, म्हणजे सेव आणली. त्यानंतर आता थोडं काहीतरी गोडाचं खावंसं वाटतं, त्यामुळे तो राजगिराचा लाडू आणला. आणि हे आहेत वॅक्सचे टीन. आता या वॅक्सचे टीनची प्राईज आपण मोस्टली एखाद्या कॉस्मेटिक शॉपमधून घेतो लोकल, किंवा मग मेडिकलमधून घेतो. तर यापेक्षा वेगळेही मिळतात, थोडे कॉस्टली असतात, पण मला हे सूट होतात आणि मी नेहमी हेच आणते. तर यावर किंमत 160 रुपये आहे. पण हा वॅक्सचा टीन तिथे फक्त अर्ध्या किंमतमध्ये, म्हणजे फक्त 80 रुपयाला मिळतो. आणि आता कसं उन्हाळा आहे, परत जाणं होणार नाही, त्यानंतर पावसाळा लागेल तर परत जाणं होणार नाही, म्हणून मी पहिलेच 3 डबे आणून ठेवले. या वॅक्स स्ट्रीप आणल्यात. त्यानंतर सुया घरात काहीच नव्हत्या. आता गुढीपाडव्याच्या वेळी एक हार तयार करायला सुद्धा सुई इतकी शोधावी लागली. म्हटलं सुयांचंही काम आहे. आणि माझ्याकडे वॅक्स टीन संपलेला आणि मला सवय नाही आहे की विदाऊट वॅक्स असं राहायचं. मलाच ते हायजेनिक वाटत नाही आणि खूप दिवस झाले होते. आज शेवटी पर्यायच नव्हता म्हणून मी एकटी गेले. आणि मोस्टली आपल्या स्त्रियांच्या बाबतीत असंच होतं, आपल्याला बाहेर जाण्यासाठी पुरुषांवर अवलंबून राहावं लागतं. आता खूप लांब जायचं असेल तर मी एक वेळ समजू शकते, पण काय होतं अगदी छोट्या छोट्या कामांसाठीही आपण अवलंबून राहिलो ना की मग आपल्या मनाप्रमाणे होत नाही. म्हणजे सतत दुसऱ्या व्यक्तीच्या परवानगीवर किंवा मग त्यांच्या वेळा आपल्याला पाळाव्या लागतात. ते जेव्हा म्हणतील तेव्हा निघावं लागतं. आपल्याला जेव्हा जिथे जायचं असतं ते आपल्याला ताबडतोब कधीच ठरवता येत नाही. म्हणजे दुसऱ्यांच्या वेळेनुसार आपले स्वतःचे निर्णय बदलावे लागतात. त्यामुळे प्रवासाची सवय थोडीशी असायला हवी. खूप लांब जायचं असेल तर मी सुद्धा थांबते किंवा मलासुद्धा माझे निर्णय बदलावे लागतात. पण अगदी छोट्याशा कामासाठी थोडंसं बाहेर पडून बघा. एक पहिल्या वेळी तुम्हाला थोडंसं अवघडल्यासारखं वाटेल, थोडीशी भीती वाटेल, पण नंतर ना ती सवय होते. आणि पुढं मग एकटं प्रवास करणं किंवा असं काही घ्यायचं असेल ज्यात पुरुषांना कधी जास्त इंटरेस्ट नसतो, जसं आपली शॉपिंग म्हणा, किंवा अशी एखादी जागा असते जिथे स्त्रियाच असतात मोस्टली, तर तिथे आपण एकटं जाऊ शकतो आणि आपल्या मनाप्रमाणे आपल्या वेळा ठरवू शकतो. आणि आता काही पहिलीसारखी बंधनं नाही आहेत की परवानगीशिवाय जायचं नाही किंवा पुरुषांशिवाय स्त्रिया बाहेर पडत नाही, असं अजिबात नाही आहे. फक्त काही गोष्टी आपल्याला यायला हव्यात. जसं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला 2 व्हीलर तरी यायलाच हवी, म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार अगदी छोट्या कामासाठी सुद्धा बाहेर पडू शकतो. त्यानंतर जसं आता ऑनलाईन पेमेंट म्हणा, किंवा मग जसं कॅब बुक करायची असेल, रिक्षा बुक करायचा असेल, तर यासुद्धा गोष्टी आपल्याला यायला हवं, म्हणजे आपलं काम ना आणखी सोपं होतं. बुकिंग करणे, ट्रॅव्हल ॲप्स वापरणे, डिजिटल पेमेंट शिकणे, यामुळे ना कोणावर अवलंबून राहायचं काम पडत नाही. म्हणजे स्वतःला सक्षम बनवा, हेच मला सांगायचं आहे. स्वतः गाडी शिकवणं, थोडीशी इतर गोष्टींचं नॉलेज असणं, त्यामुळे आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा ना आनंद घेता येतो. नाहीतर काय होतं, अगदीच दुसऱ्यांच्या मागे मागे आपल्याला फिरावं लागतं. खरं तर आत्ता स्त्रिया तशा नाही आहेत. आता सगळ्यांना सगळंच कळतं, पण तरीसुद्धा आपण ही जी एक गोष्ट आहे ना, म्हणजे बाहेर पडायची, ती बरेचदा आपण तिथपर्यंत सीमित ठेवतो. म्हणजे जोपर्यंत आपल्याला कुणी बाहेर घेऊन जात नाही तोपर्यंत आपण काही जात नाही. एकदम शॉर्ट एका लाईनमध्ये सांगायचं म्हटलं तर, मनाप्रमाणे कुठे जायचं असेल किंवा जगायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, बस. त्यानंतर संध्याकाळी आम्ही ना इथे बरेचदा मी सांगितलेलं आहे आणि बरेचदा तुम्ही विचारताही की खरंच ही सब्जी मंडई कुठे आहे. तर वॉलनट स्कूल आहे, तिथे कुणालाही विचारलं तर ती सांगेल. तर तिथे आम्ही आलो होतो. खूप स्वस्त भाज्या मिळतात आणि मोस्टली संध्याकाळच्या वेळेला यायचं. बाकीची सब्जी मंडई सकाळच्या वेळेला भरते, पण ही जी आहे ती संध्याकाळच्या वेळेला भरते. मस्त भाजी घेतलं आणि यावेळी गाडीवर फिरण्याचा आनंद वेगळाच असतो. घरी आले आणि सोबत ऋत्विकाला घेऊन आले. ती खालीच दिसली, म्हटलं चल घरी तिला घेऊन आले. आणि काकांना नाही बोलवायचं का? मग सांग ना तू काकांना.
माझ्या मामाच्या लग्नाला या म्हणून. हो ये. तू कधी जात आहे? थांब मी कैचीने कापायची म्हणते. चाकू कैचीने कापू की चाकूने कापू? तरी बोलली ना. कात्री. हा रे. नाही खाता येतो? येतोय ना खाता? बस दे. अशी बद्दल म्हणजे सांगितलं. तुझ्या मम्मानी पण लाडू बनवले ना? लाडू बनवले मम्मानी की आजीनी बनवले? मम्मानी बनवले. कशा आहे लाडू? छान है. खा. मी पण खाऊ? सुनो आपको चाहिए क्या? हाँ काय काय आणलं तू डीमार्ट मधून? थामान आणलं. आता तू गावाला जाशील? किती दिवस राहशील? खूप दिवस. ज्यांना मुलं असतात ना त्यांना मुलीच खूप आवडतात. तसंच माझंही आहे. मला लहान मुली खूप आवडतात मुलांपेक्षा. आणि त्यातल्या त्यात ऋत्विका ती इतकी चुटूर चुटूर बोलते ना. तिची व्होकॅब्युलरी खरंच खूप छान आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते आणि इतकं क्लिअर उत्तर देते ना. सो तिच्याशी बोलण्यात मजा येते. तर बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो. ती बसली लाडू खात होती आणि मजा येते तिच्याशी गप्पा मारण्यात. आता हे वुडन चॉपिंग बोर्ड, बऱ्याच जणांकडे हे वुडन चॉपिंग बोर्डच असेल. यामध्ये ना ही जी खालची पट्टी आहे लाकडाची ती पूर्णपणे तुटली आणि आतमधला भाग खूप काळवंडलेला दिसत होता. म्हणजे लाकडाची वस्तू असली की त्यात पाणी जातं आणि ती खराब होते. मला ही चेंज करायची आहे. मध्ये 1-2 वेळा मी स्टील चॉपिंग बोर्ड मागवले आणि मला ते आवडले नाही म्हणून मी ते रिटर्न केले. परत आज एक स्टील चॉपिंग बोर्ड मागवलेला आहे. सध्या ते ओपन करायचं आहे. तर यावरच मी आता परत कट करते. आणि प्लास्टिकपेक्षा वुडनचं चांगलं असतं आणि वुडनपेक्षा असं वाटतं आता की एकदाच स्टीलचं घ्यायला पाहिजे. पण 1-2 वेळा मी परत यासाठी केलं कारण स्टीलचं एकच वेळा घेणं होईल आणि तेच मग नेहमीसाठी राहील. सो चांगली क्वालिटी असायला हवी. तर आता तुम्हाला दाखवते. त्याआधी मस्तपैकी असे डोसे बनवून घेते. डिनर झाला आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी हे जे चॉपिंग बोर्ड आणलं आहे ते मी ओपन करून दाखवते. तर हेरिलेज एक ब्रँड आहे. त्या ब्रँडचं सध्या मागवलं आहे. पहिले मी मिशोवरून मागितलं होतं. ते तुमच्याशी शेअर केलं होतं. ती तर अगदी बिलकुल म्हणजे खूपच थिन आणि खूप हलकी क्वालिटी होती त्याची. त्यामुळे ते मी रिटर्न केलं. हे खूप महागही आहे आणि क्वालिटीही चांगली वाटली मला. त्याचसोबत ना स्टीलच्या 2 स्ट्रॉ आल्या आहेत. खरं तर काय कामाच्या आहेत मलाही माहीत नाही. कधी कामात पडतील की नाही. आणि अगदी छोटासा ब्रशही आला आहे त्या स्ट्रॉ क्लीन करण्यासाठी. पण महत्त्वाचं चॉपिंग बोर्ड होतं. तर क्वालिटी मला चांगली वाटली. साईज थोडीशी छोटी आहे. याच्यापेक्षा मला थोडीशी मोठी पाहिजे होती. पण ठीक आहे, इट्स ओके. साईज चालेल, फक्त क्वालिटी चांगली असायला हवी. तर हेरिलेजचं आहे. एकदा मी हे पूर्णपणे काढून बघेल आणि परत एकदा व्यवस्थित बघितल्यानंतर खरंच हे ठेवायचं की नाही हे एकदा बघेल. अश्विन घरी नव्हते. त्यांच्याशी सुद्धा हे शेअर करेल एकदा. कारण पहिल्यांदा जेव्हा त्यांना दाखवलं तेव्हा त्यांनीच ते रिटर्न करायला लावलं होतं. कारण ते त्यांना रिस्की वाटलं होतं. मलासुद्धा नंतर वाटलंच असतं. पण वापरायच्या आधीच समजलं तर थोडंसं बरं असतं. यामध्ये 3 साईजेस आहेत आणि हेक्झॅगॉन जो होता ना तो मला खूप आवडला. घेताना तेवढा दिसला नाही पण छान आहे क्वालिटी. प्रोडक्ट मी टॅग करते जर तुम्हालाही घ्यायचं असेल तर. आणि हेरिलेज ब्रँडसुद्धा चांगला आहे. तर ठेवलं की नाही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. त्यानंतर जो त्या भाजी मार्केटमधनं सगळी भाज्या आणल्या होत्या ना त्या आता ज्या क्लीन करायच्या आहे किंवा स्वच्छ धुवून ठेवायच्या आहेत त्यापैकी त्या सगळ्या धुवून ठेवते. म्हणजे काकडी, टोमॅटो, मोठं वांगं, त्यानंतर आलं, मिरची ह्या सगळ्या ना
भाज्या आहेत त्या सगळ्या मी धुवून ठेवते आणि ज्या निवडायच्या आहेत त्या निवडूनही ठेवते. खूप स्वस्त भाज्या तिथे मिळतात. म्हणजे 1 किलो भेंडी मी 30 रुपयाला आणली. इथे वाकडमध्ये बघितलं तर 30 रुपये पाव भेंडी आहे. आणि वाकडमध्ये म्हणजे मेन वाकड म्हणजे फिनिक्स मॉलच्या जवळपास. आणि तिकडून मी आणली बघा 1 किलो भेंडी फक्त 30 रुपयाला आणि बाकीचंही सगळं स्वस्त होतं. तर आता परत सांगायचं झालं तर वाकड पोलीस स्टेशन किंवा मग वॉलनट स्कूल आहे तिथेच जवळपास आहे. तिथे विचारलं तर कोणीही सांगेल. आणि असं होतं माझं आजचं दिवसभराचं रुटीन. दिवस सकाळचा उगतो आणि रात्र कशी होते कामांमध्ये माहितीही पडत नाही. पण यातूनही आपल्या दिवसभराच्या रुटीनमधून आपण काही नवीन शिकलो किंवा स्वतःसाठी काहीतरी केलं तर रात्रीची झोप शांत लागते आणि पुन्हा एक नवा दिवस नव्या उत्साहाने सुरू होतो. तर कसा वाटला व्हिडिओ आणि मी ज्या छोट्या टिप्स तुमच्याशी शेअर करते त्या तुम्हाला आवडतात का आणि त्या तुम्ही ऐकून नुसतं सोडून द्यायचं नाही तर त्या फॉलोसुद्धा करा. चला मग आपण उद्या भेटूया. बाय.